आपण काय केलं होतं, लास्ट लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं की मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्किल हॅलाइड. मेथड ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्किल हॅलाइड मध्ये आपण ज्या मेथड बघितल्या त्याच्यामध्ये आपण अल्कोहोल पासून तयार केलं होतं, त्याच्यानंतर कशापासून तयार केलं होतं, अजून अल्कीन पासून तयार केलं होतं आणि अल्केन पासून तयार केलं होतं. तर आपल्याला जर अल्किल हॅलाइड पाहिजे आहे, आपल्याला जर अल्किल हॅलाइड पाहिजे असेल तर आपण ते कशापासून बनवू शकतो, कशापासून बनवू शकतो? तर नंबर एक आपण अल्केन पासून बनवू शकतो, बरोबर ना, अल्केन पासून. नंबर दोन आपण कशापासून बनवू शकतो, ते अल्कीन पासून बनवू शकतो, अल्कीन पासून. आणि नंबर तीन आपण ते कशापासून बनवू शकतो, अजून अल्कोहोल पासून बनवू शकतो. अल्कोहोल पासून बनवणं सोपं आहे. अल्कोहोल मध्ये जो OH असतो त्या OH ला काढून त्याच्याऐवजी काय टाकायचं, अल्किल हॅलाइड म्हणजे एखादा हॅलोजन ग्रुप. तर हे एकदम बेस्ट वे आहे तयार करण्याचं, बरोबर ना. आता अल्कोहोलच्या ज्या मेथड बघितल्या आपण, त्याच्यामध्ये एक मेथड अजून आपल्याला बघायची. आपण अल्कोहोल पासून ज्या मेथड बघितल्या त्या अल्कोहोल पासून ज्या मेथड होत्या त्याच्यामध्ये काय काय होतं, एक होतं तुमचं PCl3 है ना, किंवा PCl5, किंवा अजून काय होतं PBr3 है ना. PBr3 लॅब मध्ये आपल्याला स्टेबल नसल्यामुळे काय करतो आपण, PBr3 ला तिथे इन सिटू प्रिपेअर करतो ना. कसं तयार करतो इन सिटू? रेड फॉस्फरस इन ब्रोमीन. त्याच्यानंतर आता तुम्हाला काही जणांनी मला विचारलं पण नाही आणि मला काय वाटलं माहित नाही, तुम्हाला प्रश्न पडायला पाहिजे होता ऍक्च्युली, सर मग PCl3 आहे किंवा PBr3 आहे, तर तसं PI3 नाही आहे का? PI3 पडायला पाहिजे ना प्रश्न. PI3 करता येतं का? PI3. तर PI3 असं होत नाही, PI3 तयारच होत नाही. त्याच्यामुळे आयोडीनची रिएक्शन आपण अशी करू शकत नाही, आयोडीन नाही तयार करत, PI3 नाही होत. ठीक आहे. मेन आता अजून एक काय माहिती आहे ह्याच्यात, आता आपल्याला दुसऱ्या रिएक्शन बघायचं आहे. आता आपल्याला एक रिएक्शन जी बघायची ती आहे हॅलोजन एक्सचेंज रिएक्शन. फळ्यावर दिसतंय ना सगळ्यांना व्यवस्थित, काही प्रॉब्लेम नाही? हॅलोजन एक्सचेंज रिएक्शन त्याच्या नावामध्येच दिलेलं आहे बघा, की ह्याच्या नावामध्येच काय दिलेलं आहे आपल्याला, की हे हॅलोजन एक्सचेंज आहे. एक्सचेंज म्हणजे काय, एक हॅलोजन आपण देणार आणि दुसरा हॅलोजन आपण घेणार त्याच्या बदल्यात. ठीक आहे. तर ही हॅलोजन एक्सचेंज रिएक्शन आहे. ही ह्याच्यामध्ये आपण काय तयार करतो माहिती आहे का, अल्किल हॅलाइड, अल्किल हॅलाइड पासूनच एक दुसरा अल्किल हॅलाइड तयार करायचा. अल्किल हॅलाइड पासून दुसरा अल्किल हॅलाइड तयार करायचा, एका अल्किल हॅलाइड पासून दुसरा अल्किल हॅलाइड. आता ह्याच्यामध्ये दोन रिएक्शन येतात. जी पहिली रिएक्शन येते त्याला आपण म्हणतो फिंकेलिस्टन रिएक्शन. फिंकेलिस्टन रिएक्शन काय नाव याचं, फिंकेलिस्टन रिएक्शन. तर फिंकेलिस्टन रिएक्शन मध्ये काय ते बघू आपण लगेच. याच्यामध्ये काय होतं की सोडियम आयोडाइड हा एक सबस्टन्स वापरला जातो, सोडियम आयोडाइड. म्हणजे तुमच्याकडे कुठला पण अल्किल हॅलाइड असेल, कुठल्या पण अल्किल हॅलाइड, त्याच्यापासून तुम्ही अल्किल आयोडाइड जर तुम्हाला बनवायचं असेल तर तुम्ही फिंकेलिस्टन रिएक्शन वापरतात. फिंकेलिस्टन रिएक्शन टू प्रिपेअर अल्काइल
आयोडाईड हे कशासाठी वापरतात? खास अल्काइल आयोडाईड तयार करण्यासाठी. When alkyl halide is treated with, कशासोबत ट्रीट करणार? सोडियम आयोडाईड. सोडियम आयोडाईड बरोबर ट्रीट करणार. When alkyl halide is treated with sodium iodide, काय होतं याच्याने? It gives alkyl iodide. It gives alkyl iodide. आता एक एक्झाम्पल घेतो बघा, सिंपल असं एक्झाम्पल आहे. समजा CH3Cl आहे. काय नाव आहे या कंपाऊंडचं CH3Cl चं? CH3Cl चं नाव काय असतं स्नेहा? क्लोरोमिथेन. व्हेरी गुड, क्लोरोमिथेन. आणि त्याच्यामध्ये आपल्याला काय टाकायचं आहे? सोडियम आयोडाईड, NaI. सोडियम आयोडाईड इथे नाव लिहिणार तुम्ही त्याचं, क्लोरो मिथेन. NaI टाकलं त्याच्यामध्ये, काय होईल मग आपलं? हा जो आयोडीन आहे ना, हा आयोडीन क्लोरीनच्या जागेवर जाईल आणि क्लोरीन आयोडीनच्या जागेवर जाईल. काय मिळेल आपल्याला? CH3I. याचं नाव काय आहे सांगा बरं आता? नाही, तुझा आवाजच येत नाही. याचा आवाज का बरं येत नाही काय माहिती. याचं नाव आहे आयोडोमिथेन. तुझं बहुतेक माईक खराब असेल किंवा हेडफोनचं ते खराब असेल. आयोडोमिथेन प्लस सोडियम क्लोराईड तयार होईल ना इथे. एक मिनिट. शेअर PD. आता इथे आपलं पुस्तक आहे, मी मुद्दाम पुस्तक काढून तुम्हाला दाखवतो. आता इथे मला सांगा, 10व्या धड्याचा पेज नंबर काय लिहिलंय सांगा बरं एक मिनिट. हॅलोजन डेरिव्हेटिव्ह 210. Okay, now we are here.
हे बघा इथे दिसतंय का हॅलोजन एक्सचेंज नाव तुम्हाला? बघा तर हॅलोजन एक्सचेंज मध्ये काय सांगितलंय की अल्किल आयोडाइड्स आर प्रिपेअर्ड conveniently by treating alkyl chlorides or bromides with sodium iodide in methanol or acetate solution. The sodium bromide or sodium chloride precipitates from the solution and can be separated by filtration. तर हा जो सोडियम क्लोराईड वगैरे तयार होतं हे नंतर काय होतं प्रेसिपिटेट होऊन जातं म्हणजे सॉलिड फॉर्म मध्ये तयार होतो त्याच्यामुळे सिंपल फिल्ट्रेशन मेथडने आपण त्याला काढू शकतो. ह्यालाच रिएक्शनला काय म्हणतात फिंकेलस्टेन रिएक्शन. त्या रिएक्शन मध्ये त्यांनी एक्झाम्पल दिलंय आपण तेच एक्झाम्पल घेतलं त्यांनी फक्त आर ग्रुप दिलाय मी इथे काय घेतलं CH3Cl घेतला. काही डाऊट आहे रिएक्शन मध्ये कोणाला? काही डाऊट आहे कोणाला या रिएक्शन मध्ये काही? काय नाही समजलं काही शंका प्रश्न असतील लगेच विचारून घ्यायचं आपण. सिद्धार्थ कुमार, कोई शक? अच्छा तो तुमने रिएक्शन पूरा सुनाई दिया ही नहीं क्या? थोड़ा थोड़ा समझा. अच्छा अच्छा अच्छा. आता बाय. तो अब हम वापस आ गए अपने लेक्चर पे. ठीक आहे आता इथे दिसतंय व्यवस्थित ही रिएक्शन लिहून घेतली सगळ्यांनी? लिहून घेता का मग? किंवा क्लिअर दिसत असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या. लिहूनच घ्या जाऊ द्या. 2 मिनिटं थांबते. सगळ्यांचं झालं? ओके
जशी ही फिंकेल्स्टन रिएक्शन आहे, या फिंकेल्स्टन रिएक्शन पासून आपण काय बनवतो? अल्किल. काय बनवतो? अल्किल. अल्किल हॅलाइड नाही, अल्किल आयोडाइड. म्हणजे अल्किल हॅलाइड आहेत, पण स्पेसिफिकली काय मिळतं आपल्याला? अल्किल आयोडाइड मिळतो ना. म्हणजे तुमच्याकडे जर RCl असेल किंवा RBr असेल, तुम्ही त्याच्यामध्ये काय ऍड केलं? काय ऍड केलं सांगा? RCl किंवा RBr मध्ये काय ऍड करणार? KI का NaI? NaI ऍड करणार. आणि NaI ऍड केल्यानंतर तुम्हाला काय मिळणार आहे तिकडे? RI मिळेल ना. म्हणजे तुम्ही काय तयार केलं? फिंकेल्स्टन रिएक्शन. जर तुम्हाला क्वेश्चन विचारला पेपरमध्ये, फिंकेल्स्टन रिएक्शनचा प्रॉडक्ट काय, तर तुम्ही काय सांगणार? Finkelstein reaction exclusively used to prepare. Option A, alkyl halide. Option B, alcohol. Option C, alkyl iodide. Option 4, carboxylic acid. Finkelstein reaction is exclusively used to prepare dash. आणि हे 4 ऑप्शन आहे. काय उत्तर असेल तुमचं? कनिष्का. वैदेही काय उत्तर देशील? सी उत्तर देशील. सिद्धेश? यशराज? अल्किल आयोडाइड. अभिषेक? वेदांत? तर ही या रिएक्शनची ब्युटी आहे. कारण आपण आतापर्यंत ज्या अल्किल हॅलाइड तयार करण्याच्या ज्या मेथड्स बघितल्या, त्याच्यामध्ये आपण अल्किल क्लोराइड आणि अल्किल ब्रोमाइडच तयार करत होतो. हॅलोजिनेशन आणि ब्रोमिनेशन, हॅलोजिनेशन आणि ब्रोमिनेशन. कधी आयोडीन तयार केलाच नाही ना आपण. मग आयोडीन तयार करण्यासाठी आपल्याला एक खास मेथड पाहिजे होती, ती आपण फिंकेल्स्टन रिएक्शन बघितली. आता त्याच्यात जी दुसरी रिएक्शन आपण बघणार आहोत, एका अल्किल हॅलाइड पासून दुसरा अल्किल हॅलाइड मिळतो त्याच्यामध्ये, ती दुसरी रिएक्शनचं नाव आहे स्वार्ट्ज रिएक्शन. काय नाव आहे? स्वार्ट्ज रिएक्शन. आवडलं का तुम्हाला नाव? स्वार्ट्ज रिएक्शन. आता स्वार्ट्ज रिएक्शन मध्ये काय होतं बघा, स्वार्ट्ज रिएक्शन मध्ये सुद्धा एका अल्किल हॅलाइड पासून दुसरा अल्किल हॅलाइड तयार होतो. पण ही जी मेथड आहे, ही मेथड आहे ही खास करून यूज केली जाते टू प्रिपेअर काय? अल्किल फ्लोराइड. आपण आतापर्यंत बघितलं की अल्किल फ्लोराइड्स आपण तयार केलेच नाही. एका मेथड मध्ये तयार करणार होतो, पण तिथे पण मी तुम्हाला सांगितलं की व्हिगरस रिएक्शन असल्यामुळे या मेथडने अल्किल फ्लोराइड तयार करत नाही, डायरेक्ट फ्लोरिनेशन करत नाही. तर डायरेक्ट फ्लोरिनेशन नाही करत, मग काय करतात? तर डायरेक्ट फ्लोरिनेशन न करता अगोदर क्लोरिनेशन किंवा ब्रोमिनेशन करून त्याच्यापासून मग फ्लोराइड तयार करायचे नंतर. तर अगोदर एखादा दुसरा अल्किल हॅलाइड घ्यायचा आणि मग एक्सचेंज करायचं. तर एक्सचेंज करण्यासाठी इथे काय वापरतात माहिती आहे का? तर अल्किल हॅलाइड, दुसरा कोणता पण अल्किल हॅलाइड, अल्किल हॅलाइड इज
heated with fluoride salts like कोणते कोणते फ्लोराईड सॉल्ट माहिती का, जसे की AgF म्हणजे काय, सिल्वर फ्लोराईड, किंवा Hg2F2 म्हणजे मर्क्युरिक फ्लोराईड, किंवा अँटीमनी फ्लोराईड SbF3 असतं ऍक्च्युली, SbF3 और AsF3. आता एवढे नाव जरी घेतले मी तरी परीक्षेमध्ये 99% आहे ना हे दोन जास्त करून विचारतात, AgF आणि SbF3. हे बाकीचे दोन येऊ शकतात, नाव लक्षात ठेवायला काय हरकत आहे आपल्याला, आणि काय प्रॉब्लेम नाही तसं. पण फ्लोरीन दिसला का आपण समजून जायचं की हे फ्लोरिनेशन साठी. तर फ्लोराईड सॉल्ट कोणता पण असू शकतो, AgF, Hg2F2, SbF3, AsF3, कोणताही एखादा फ्लोराईडचा सॉल्ट असेल तर ह्याच्यापासून आपण काय तयार करू शकतो, अल्किल फ्लोराईड तयार करू शकतो. तर स्वार्ट्स रिएक्शन मध्ये टू प्रिपेअर अल्किल फ्लोराईड, अल्किल हॅलाइड इज हीटेड विथ द फ्लोराईड सॉल्ट like AgF, HgF2, HbF3 और AsF3 यांच्यापैकी कुठला तरी एक सॉल्ट असतं. अल्किल हॅलाइड इज हीटेड विथ टू गिव्ह, काय मिळणार आहे टू गिव्ह, काय तुम्हाला माहिती आहे काय मिळेल ते, या रिकाम्या जागेतल्या काय मिळणार आहे, अल्किल फ्लोराईड. व्हेरी गुड. तर एक एक्झाम्पल म्हणून मी इथे लिहून देतो. कसलं घेऊ एक्झाम्पल, जनरल रिएक्शन घेऊ का एक्झाम्पल घेऊ? CH3 CH2 Cl प्लस CH3 CH2 Cl प्लस काय टाकणार याच्यामध्ये, कोणता पण एखादा सॉल्ट टाका. मी AgF टाकतो, AgF चांगला दिसतो मला जरा, त्यातलं ते काय होणार आहे आपल्याकडे आता एक्सचेंज होईल. हा फ्लोराईड जो आहे तो Cl च्या जागेवर जाईल आणि Cl जो आहे तो फ्लोराईडच्या जागेवर जाईल आणि आपल्याला काय मिळेल, CH3 CH2 फ्लोरीन. तर हा आपला मेन प्रॉडक्ट आहे, आपल्याला बाकीच्याशी काही घेणं देणं नाही. तर ह्याचं नाव आणि त्याचं नाव, दोघांचं नाव मला कोण सांगतो, पटकन सांगायचं, पण एका मिनिटाच्या आत वेळ न घालवता. आता एवढा वेळ जर तुम्ही नाव सांगायला लागायला लागले मग तुम्ही काहीच खरं नाही तुमचं. क्लोरो इथेन आणि दुसरा अरे इथाइल फ्लोराइड हे IUPAC नेम आहे का कॉमन नेम आहे सिद्धेश? आणि मग फ्लोरो इथेन काय? हे बघ याचं नाव काय, क्लोरो इथेन, आणि याला इथाइल क्लोराइड पण म्हणू शकतो तू, बरोबर की नाही? मग हे दोघांमध्ये IUPAC नेम कोणतं आहे, क्लोरो इथेन का इथाइल क्लोराइड? मग तिकडे काय नाव येईल IUPAC मध्ये? मग IUPAC नेम आहे फ्लोरो इथेन, ठीक आहे. इथाइल फ्लोराइड पण आहे, पण इथाइल फ्लोराइड हे कॉमन नेम आहे, ठीक आहे ना. विचारल्यावर आहे ना असं आपल्या डोक्यामध्ये कंपाऊंड लिहिता लिहिता त्याचं नाव आलं पाहिजे, इतकं तुम्ही माइंडला ट्रीट करायचं, नाही तर काय होईल गडबड. आता तुम्ही समजा गेले कांदे पोहेच्या कार्यक्रमाला आणि तिच्या वडिलांनी विचारलं तुम्हाला, विचारा एखादा प्रश्न, तुम्हाला काही मनात शंका असतील ते विचारू शकतो.
आणि तुमची बोलती झाली बंद, काय उपयोग? पटकन विचारून टाकायचं, एकदम पटकन. सिद्धेश, अशा कांद्यापोह्याच्या कार्यक्रमाला गेला तुला एक प्रश्न विचारण्याची संधी मिळाली, तू कुठला प्रश्न विचारशील? बघ, कुठला याला प्रश्न विचारायला लावला, इतका वेळ लागला, पळून जाईल ती पोरगी माहिती का. ती म्हणाला असला नवरा नको ग बाई. शौनक, तू काय विचारशील रे? शौनकचा आवाज गायब झाला होता. प्रश्न विचारायचा आहे तुला. तू ऐकलं नाही का मी इतकं काय सांगत होतो? मला विचारायचंय, म्हटलं तू जर एखाद्या कांद्या पोह्याच्या कार्यक्रमाला गेला आणि तुला एक प्रश्न विचारायची संधी मिळाली, समोरच्या व्यक्तीने तुला सांगितलं की एक प्रश्न विचारा कुठलाही, तुम्हाला काही शंका, काय प्रश्न विचारायचा असेल, जाणून घ्यायचा असेल, तर कुठला प्रश्न विचारशील? एक प्रश्न. विचारणारच नाही, तसंच पळून येशील का? तर फक्त पोहे हालवायला गेला होता की तिथे? अभिषेक, तू काय विचारशील बाळा? एकट्यात बिकट्यात काही नाही, सगळ्यांसमोर विचारायचं, काय विचारायचं, एकट्यात काय विचारणार आहे? बरं चल, एकट्यात विचारायचं, काय विचारशील एकट्यात? नाही, आता तू मनातला तुझा प्रश्न विचारूनच टाक सगळा. लाजता काय तुम्ही एवढं? पोरं, मला कळत नाही यार, पोरांची जात एवढं. तुम्ही आता मॅचवर मी समजत होतो, तुम्ही तर इतके लाजायला लागले प्रश्न विचारू. शौनक म्हणतो विचारणारच नाही, तू म्हणतो एकट्यात विचारेल. हं? यशराज, तू विचारशील का यशराज? प्रश्नच विचारणार नाही. अरे, लव्ह मॅरेज करायचं तरी पण तिला पहिल्या दिवशी कुठे जेव्हा भेटशील, पहिल्या दिवशी तर विचारशील ना काहीतरी. तुम्हाला मी, हे बघ, मी तुला लग्न करायला नाही सांगायचं आता की तू या पोरीशी लग्न कर. तुला एक परिस्थिती इमॅजिन करून दिली मी की ह्या इमॅजिनेटिव्ह परिस्थितीमध्ये तुम्ही आहात आता. त्या परिस्थितीत तुम्हाला एखादा प्रश्न विचारायचा आहे, तर तुम्ही कोणता प्रश्न विचारा? हे प्रश्न सुद्धा मीच असे रेडी करून दिले. प्रश्न जर मीच रेडी करून दिले तर कसं व्हायचं रे? आता अच्छा, चला तुम्हाला दुसरी इमॅजिनेटिव्ह एक परिस्थिती देतो आता. तुम्ही थोडस लाजताय या गोष्टीला, जास्त इमॅजिन करू नका स्वतःला लगेच. असं समजा की तुम्ही एखाद्या एमपीएससीचे किंवा युपीएससीचे इंटरव्ह्यू बोर्ड समोर बसलेले आहेत आणि समोर 5-6 जणांचा पॅनल आहे आणि ते तुम्हाला काही प्रश्न विचारू शकतात. एमपीएससी युपीएससी वाले तर काही प्रश्न विचारतात, एकदम बावटसारखे प्रश्न विचारतात. म्हणजे त्यांनी एकदा तर असा पण प्रश्न विचारलेला आहे काही मुलांना की तुम्हाला एक मुलगी आवडते जी दुसऱ्या राज्यातली आहे आणि लग्नाला विरोध आहे तुमच्या घरातून, तर तुम्ही आई वडिलांना जास्त प्रेफरन्स द्याल की मुलीला जास्त प्रेफरन्स द्याल?
असे प्रश्न पण ते विचारतात. पण मी वेगळा प्रश्न विचारणार आहे तुम्हाला. मी तुम्हाला असा प्रश्न विचारतो आता. तुम्ही बोर्ड पॅनलच्या समोर आहात आणि बोर्ड पॅनलने तुम्हाला सांगितलं की आम्ही तुम्हाला नोकरीवर घेऊ नये. का घेऊ नये याचं एक कारण आम्हाला सांगा. आता सगळेजण असा प्रश्न विचारतात जनरली की आम्ही तुमचं सिलेक्शन का करायला पाहिजे, तुम्हाला घेऊन आमचा काय फायदा होईल. त्यांनी असा प्रश्न विचारला उलटा की असं काय कारण असू शकतं की जेणेकरून आम्ही तुम्हाला घ्यायला नाही पाहिजे. तर तुम्ही काय उत्तर द्याल अशा परिस्थितीमध्ये. आता ही तर मी प्रोफेशनल एक सिच्युएशन दिली तुम्हाला, ह्याच्यामध्ये तर न लाजता बोलू शकता तुम्ही. शौनक तुझ्यापासून सुरुवात करू आपण. एमपीएससीचा इंटरव्ह्यू आहे आणि एमपीएससीच्या इंटरव्ह्यू मध्ये पॅनलने तुला असा प्रश्न विचारलाय की बाळा आम्हाला एक कारण असं सांग की आम्ही तुझं सिलेक्शन करायला नाही पाहिजे, का नाही करायला पाहिजे ह्याचं कारण सांग. प्रश्न आला का तुझ्या, ऐकू आला का तुला, पण नाही आला अजून. आता प्रश्न असाच आहे, तुझं सिलेक्शन करायचं नाहीये, का करू नये. कारण पूर्ण इंटरव्ह्यू मध्ये तुम्ही खूप चांगला इंटरव्ह्यू दिला, सगळं चांगलं झालं, एकदम व्यवस्थित झालं, तुम्ही तुमचे सगळे पॉइंट चांगले सांगितले, तुमचं सगळं व्यवस्थित आहे. पण आता समोरच्याने तुम्हाला गुगली टाकली. गुगली अशी आहे की वाय वी शुड नॉट सिलेक्ट यू. सिद्धेश, येस, याच्यानेच ते बघतात की तुम्ही स्वतःसोबत किती लॉयल आहात, की तुम्ही स्वतःला ओळखता का नाही ओळखत. कोणी तर आयडियल नाही ना, कोणी 100% परफेक्ट नसतंच, बरोबर आहे की नाही. काही ना काही तर कमतरता असते ना प्रत्येकामध्ये. जाऊ द्या, चला लिहून घ्या हे आपलं आपलं उत्तर. हे आपलं लिहून घ्या. झालंय काय लिहून, इतका वेळ मला वाटलं झालं असेल तर. कोणती रिॲक्शन होती ही, काय नाव होतं या रिॲक्शनचं. स्वार्ट्स रिॲक्शन. Best method to prepare alkyl chloride is from alcohol using
thionyl, that is sulfonyl chloride. ही रिएक्शन आहे तुम्हाला बॉक्स मध्ये लिहायची अशी वहीमध्ये एक चांगला असा बॉक्स करायचा आहे आणि त्या बॉक्स मध्ये हायलाइट करून लिहायची. याला हायलाइट करायचं तुम्हाला डायरेक्ट, कारण ही बेस्ट मेथड आहे. अल्किल क्लोराईड तयार करण्याची बेस्ट मेथड आहे. अल्कोहोल पासून बनवायचं आपल्याला, फ्रॉम अल्कोहोल युजिंग सल्फोनेट क्लोराईड. म्हणजे काय करायचं आपल्याला, एक अल्कोहोल घ्यायचा असा ROH. अल्कोहोल पासून आपल्याला त्याच्यामध्ये काय टाकायचंय, SOCl2. SOCl2 लाच आपण म्हणतो सल्फोनिल क्लोराईड. तर हा झाला तुमचा सल्फोनिल क्लोराईड. यालाच थायोनिल क्लोराईड असं पण नाव आहे, सल्फोनिल क्लोराईड असं लक्षात घ्या. सल्फोनिल क्लोराईड. सल्फोनिल क्लोराईड पासून तुम्हाला जेव्हा तुम्ही अल्किल क्लोराईड बनवता तेव्हा तुम्हाला जो प्रॉडक्ट मिळतो तो ROH च्या ऐवजी काय मिळणार आहे, RCl मिळणार. RCl मिळाला. प्लस इथे इम्पॉर्टंट ह्याच आहे, प्लस तुम्हाला मिळेल HCl. प्लस तुम्हाला काय मिळणार आहे, HCl. आणि प्लस तुम्हाला अजून एक मिळणार आहे SO2. SO2. तर SO2 हा सुद्धा एक गॅस आहे आणि HCl जे आहे ते सुद्धा एक काय गॅस आहे. तर तुम्हाला या रिएक्शनची ब्युटीच ही आहे की तुम्हाला जे दोन्ही बाय प्रॉडक्ट आहे ते कोणत्या स्टेट मध्ये मिळणार आहे, गॅसियस स्टेट मध्ये मिळणार आहे. द बाय प्रॉडक्ट कोणते कोणते बाय प्रॉडक्ट आहे, द बाय प्रॉडक्ट HCl and SO2. The byproduct HCl and SO2 are in gaseous state. Are in gaseous state. Hence, no further separation is required. No further separation is required. आता आपण इतके मेथड बघतो, आपण तुम्हाला हे लक्षात आलं नसेल किंवा आलं असेल, पण कधी पण एखादा सबस्टन्स जेव्हा तयार करतो आपण तर त्याच्यासोबत काहीतरी बाय प्रॉडक्ट मिळत असतात. तर आपल्याला हा सबस्टन्स इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी, पण हे जे साईडचे बाय प्रॉडक्ट असतात ते पण रिएक्शन मध्येच असतात, त्या टेस्ट ट्यूब मध्येच तयार होतात, त्या चेंबर मध्येच तयार होतात. किती मोठं वेसल छोटा असू दे रिएक्शन. तर आपल्याला आहे ना जो प्रॉडक्ट मिळालेला आहे आपल्याला तो प्रॉडक्ट सेपरेट करावा लागतो त्याच्यापासून. मग सेपरेट करताना आपल्याला ते बाकीच्या टेक्निक्स वापराव्या लागतात सेपरेशनच्या. ज्या 11वीला आपण काही टेक्निक बघितल्या बघा, ते कॉलम क्रोमॅटोग्राफी, पेपर क्रोमॅटोग्राफी किंवा डिस्टिलेशन, फिल्ट्रेशन, जे काही टेक्निक्स होत्या ना सेपरेशनच्या, स्टीम डिस्टिलेशन. तर या मेथडचा वापर करून आपल्याला तो प्रॉडक्ट सेपरेट करावा लागतो. म्हणजे रिएक्शन करायची, त्याच्यानंतर पुन्हा सेपरेशनची मेथड करायची, सेपरेशन मेथड मध्ये परत काय कॉम्प्लिकेशन्स येतात, मग त्याच्याने काय होतं, जो आपला प्रॉडक्ट आहे त्या प्रॉडक्टचं यील्ड कमी होऊन जातं. यील्ड म्हणजे पर्सेंट, जसे की 90% मिळायला पाहिजे किंवा 97, 98, 95% मिळायला पाहिजे. तर फिल्ट्रेशनच्या प्रोसेसमध्ये किंवा प्युरिफिकेशनच्या प्रोसेसमध्ये, सेपरेशनच्या प्रोसेसमध्ये थोडासा प्रॉडक्ट हा निघून जातो कुठेतरी, तर प्रॉडक्ट कमी होऊन जातो त्याच्यात. तर सेपरेशन मध्ये प्रॉडक्टचा लॉस होतो आपल्याला आणि रिएक्शनची कॉस्ट पण वाढते ना, कारण त्याला सेपरेट करायचं म्हणजे परत एक रिएक्शन किंवा मेथड आली, त्या मेथडचा खर्च वाढतो.
टाइम वाढतो, म्हणजे बरोबर की नाही, एनर्जी तुमची वेस्ट जाते, टाइम वेस्ट जातो, पैसा वेस्ट जातो. हे तिन्ही गोष्टी इम्पॉर्टंट ठरतात. मग हे जर करायचं नसेल तर ही जी मेथड आहे, ही मेथड त्याच्यासाठी आपण सांगितली की बेस्ट मेथड आहे, सुटेबल मेथड आहे. पण ह्या मेथडमध्ये जे बाय प्रॉडक्ट HCl आणि SO2 हे दोन्ही गॅसियस स्टेटमध्ये आहे आणि RCl जो आहे हा लिक्विड स्टेटमध्ये मिळतो आपल्याला. त्याच्यामुळे ते दोन्ही गॅस बनून रिॲक्शन मधून निघून जातात ऑटोमॅटिकली आणि आपला प्रॉडक्ट मात्र आपल्याला पुढे सेपरेट करायची गरज पडत नाही, तो ऑटोमॅटिकली रिॲक्शनच्या वेळेस सेपरेट होऊन जातो. त्याच्यामुळे कधी कधी असा प्रश्न भरपूर विचारलेला आहे की विच इज द मोस्ट सुटेबल मेथड टू प्रिपेअर द अल्किल क्लोराईड. मग त्याच्यासाठी थायोनिल क्लोराईड किंवा सल्फोनिल क्लोराईड पासून अल्किल क्लोराईड बनवणं ही मोस्ट सुटेबल मेथड समजली जाते. समजलं सगळ्यांना? कोई शक? यशराज, वेदांत, जानवी, गुड. हे असं छान एक बॉक्स करून दिसलं पाहिजे लगेच वही उघडल्या उघडल्या अशा पद्धतीने लिहा. वाटल्यास तुम्ही अगोदर बॉक्स करून घ्या मग लिहा किंवा अगोदर लिहून मग त्याला बॉक्स करा, पण इम्पॉर्टंट असं टाका त्याच्यावर आणि बेस्ट मेथड ला अंडरलाईन करा. नोटबुक तरी नवीन केल्या की नाही सगळ्यांनी? चला झालं. झालं का?
ही जी रिएक्शन आहे ना, इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन, याच्यामध्ये हॅलोजनेशनचा पार्ट हे ऑलरेडी आपण झालेलं आहे 11वी असताना. तर आता मी फक्त तुम्हाला प्रश्न असा विचारेल, तुम्हाला हे आठवत आहे का? आठवायलाच पाहिजे. आणि जर आठवत असेल तर इथे काय लिहायचं हे मला तुम्ही सांगा. कसं बनवतो आपण? बेन्झीन पासून मला क्लोरोबेन्झीन बनवायचं आहे, तर नेमकं कशामध्ये काय टाकल्यावर बनतं? इथे रिएजंट जो आहे त्याचं नाव सांगा मला. इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन, त्याच्यामध्ये इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन मध्ये क्लोरिनेशन आपण करतोय. तर नेमकं क्लोरिनेशन करण्यासाठी कुठला रिएजंट वापरतो हे आपलं झालेलं आहे ऑलरेडी. कोण मला सांगेल? बेन्झीन मध्ये इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन मध्ये क्लोरिनेशन करायचं. व्हेरी शाबाश, व्हेरी गुड. AlCl3 हा कॅटलिस्ट आहे. अनहायड्रस AlCl3 वापरतो आपण, पण त्याच्यासाठी हा अर्धवट झाला. अनहायड्रस AlCl3 हा Cl2 पाहिजे की नाही? Cl2 तर मेन आहे ना, हा तर कॅटलिस्ट आहे. आणि अनहायड्रस AlCl3 काय आहे तुमचा? कॅटलिस्ट आहे. आणि Cl2 काय आहे तुमचा? रिएजंट आहे. ज्यावेळेस आपण एखाद्या अरोमॅटिक रिंग मध्ये म्हणजे बेन्झीन मध्ये Cl2 आणि अनहायड्रस AlCl3 टाकतो, ते आपल्याला काय मिळतं? क्लोरोबेन्झीन मिळतं. मिळाला क्लोरोबेन्झीन? झालेली होती ना रिएक्शन? आठवली का? कोणाकोणाला आठवली सांगा. ही रिएक्शन जर तुम्हाला आठवली असेल तर तुम्हाला अजून एक गोष्ट आठवायला पाहिजे की जेव्हा मी असं सांगितलं होतं की इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन हे नाव घेतलं मी की तुम्हाला 5 रिएक्शन आठवायला पाहिजे. कोणत्या कोणत्या 5 रिएक्शन आठवायला पाहिजे इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शनचं नाव घेतलं? सांगा बरं.
इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन मध्ये 5 रिएक्शन येतात. कोणत्या कोणत्या? हा, व्हेरी गुड, व्हेरी गुड, शाबाश, व्हेरी नाईस. असं दिसतंय एवढ्या सगळ्यांमध्ये फक्त हा एकटाच मुलगा अभ्यास करतो थोडाफार मन लावून. एक होतं हॅलोजिनेशन, क्लोरिनेशन नाही म्हणत आपण त्याला, कारण सगळेच हॅलोजन येतात, स्पेशली क्लोरीन आणि ब्रोमीन येतं, पण हॅलोजिनेशन. दुसरं नाव घेतो आपण सल्फोनेशन. तिसरं नाव घेतो आपण नायट्रेशन. चौथं नाव घेतो आपण फिडेलक्राफ्ट अल्कायलेशन. आणि पाचवं नाव घेतो फिडेलक्राफ्ट असायलेशन. हे नाव कधीच विसरायचे नाही, हे मी तुम्हाला सांगितलं होतं. इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन म्हटलं की हे 5 नावं तुमच्या डोक्यात आलेच पाहिजे. बेस्ट सुपर हिरो कोण आहे असं विचारल्यावर तुमच्या डोळ्यासमोर कोणाची फिगर येते सांगा बरं? बेस्ट कॉमिक वर्ल्ड सुपर हिरो. आयर्न मॅन का स्पायडरमॅन? काही जणांच्या डोळ्यासमोर बेस्ट कॉमिक वर्ल्ड सुपर हिरो म्हटलं का सुपरमॅन येत असेल, किंवा काही जण बॅटमॅनचे पण फॅन असतील. पण सगळ्यात भारी कोण आहे? आयर्न मॅन. कारण मला पण आयर्न मॅनच आवडतो. तर तर असं जसं आपल्याला बेस्ट सुपर हिरो म्हटलं का आयर्न मॅनची फिगर येते डोळ्यासमोर, तसं बेस्ट तुम्हाला कोणी विचारलं की इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन, तुमच्या डोळ्यासमोर पटकन आलं पाहिजे, अरे हॅलोजनेशन, नायट्रेशन, सल्फोनेशन, फ्रेडकार्टल्करेशन, फ्रेडकार्टल्करेशन. आणि त्या पाचींचे रिएजंट पण आठवले पाहिजे. हॅलोजनेशनचे रिएजंट काय आहे? Cl2 इन प्रेझेन्स ऑफ AlCl3. हा एक झाला, Cl2 इन प्रेझेन्स ऑफ AlCl3. दुसरा काय आहे? सल्फोनेशनचा काय आहे? कॉन्सन्ट्रेटेड H2SO4. नायट्रेशनचा काय आहे? HNO3 प्लस H2SO4 चं मिक्सचर असतं ते. HNO3 प्लस H2SO4 याला नायट्रेटिंग मिक्सचर म्हणतात. फ्रेडकार्ट अल्कायलेशन काय आहे? RX AlCl3 च्या प्रेझेन्स मध्ये. आणि फ्रेडकार्ट असायलेशन काय आहे? ROCX इन प्रेझेन्स ऑफ AlCl3 च्या प्रेझेन्स मध्ये. काय एकदम असं तोंडपाठ झालं पाहिजे. ठीक आहे का? झालं काय लिहून? ठीक आहे मग. बघा, आता हे झालं 2, हे झालं 4. आता एक रिएक्शन आहे, मला आहे ना त्या रिएक्शनची सुरुवात आठवत नाही फक्त. त्या रिएक्शनचं नाव, गाव, पत्ता सगळं आठवत आहे, फक्त त्या रिएक्शनची सुरुवात आठवत नाही. Na2 HCl.
ओके. ओके. आलं लक्षात. फाईन. तर आता बघा काय होतं, ही जी रिॲक्शन आहे तिचं नाव आहे सँडमेअर्स रिॲक्शन. झाली काही 11वीला? काही नाव आठवतंय कोणाला सांगितलेलं? येस ऑर नो एवढंच सांगा फक्त. सँडमेअर्स रिॲक्शन. तर ही एक सुंदर रिॲक्शन आहे आणि खूपच ब्युटिफुल रिॲक्शन. म्हणजे अशी रिॲक्शन तुम्ही आतापर्यंत बघितलीच नसेल कधी. सँडमेअर्स नाव आहे त्याचं. सँडमेअरने काय केलं, त्याने सांगितलं की जर तुमच्याकडे एक डायॲझोनियम सॉल्ट असेल. काय असेल? डायॲझोनियम. तुम्ही डायॲझोनियम सॉल्ट म्हणजे काय? तर बेन्झीन डायॲझोनियम सॉल्ट म्हणजे बेन्झीन वरती N2 प्लस X मायनस, याला म्हणतात बेन्झीन डायॲझोनियम सॉल्ट. तर तुम्हाला ह्या शब्दाचा अर्थ सांगून देतो अगोदर. बेन्झीन म्हणजे तुम्हाला कळालं बेन्झीन. डायॲझो म्हणजे काय, तर नायट्रोजनला ॲझो म्हणतात केमिस्ट्रीमध्ये. नायट्रोजनला काय म्हणतात? ॲझो. आणि 2 नायट्रोजन येते N2 म्हणून त्याला नाव दिलं डायॲझो. आणि कोणत्याही नायट्रोजनवर किंवा कोणत्याही एखाद्या एलिमेंटवर जेव्हा पॉझिटिव्ह चार्ज येतो ना, असा पॉझिटिव्ह, तेव्हा त्याला इयम असा शब्द लावतात. इयम असं शेवटी लावतात. म्हणजे तुम्हाला एक्झाम्पल द्यायचं तर हायड्रोनियम, क्लोरोनियम, कार्बोनियम. तर कार्बोनियम म्हटलं म्हणजे C+, त्याला म्हणतात कार्बोनियम. हायड्रोनियम म्हटलं म्हणजे H3O+, याला म्हणतो आपण हायड्रोनियम आयन. तर एखाद्या, बोला. नाही, नायट्रो नाही आहे ना, N2 आहे फक्त. नायट्रो म्हणजे काय? नायट्रो म्हणजे N2O असतो किंवा NO2 ला नायट्रो म्हणतो आपण. नायट्रोचा अर्थ काय होतो? NO2 किंवा N2O. कुठे गेलं रे? हा, सापडला. त्याला म्हणतो NO, N2O, NO2, ह्याला नायट्रो म्हणतो. इथे फक्त N2 आहे ना. ऑक्सिजन आहे का त्यासोबत? नाहीये. त्याच्यामुळे नायट्रो नाही म्हणत त्याला, म्हणून त्याला फक्त ॲझो असं नाव दिलंय.
तर डायॲझो कळालं तुम्हाला. डायॲझो नियम. नियम का बरं म्हटलं? कारण पॉझिटिव्ह चार्ज आहे त्या नायट्रोजनवरती, N2+. बरोबर. असं लिहिताना व्यवस्थित लिहायचं एकदम. डोक्यावरती निगेटिव्ह चार्ज आहे एक्सचा आणि पॉझिटिव्ह चार्ज आहे नायट्रोजनचा. तर N2+ आणि X-. जेव्हा प्लस मायनस सोबत असतात तेव्हा त्याला काय म्हणतात? सॉल्ट. म्हणून ह्या कंपाऊंडचं पूर्ण नाव असं आहे बेन्झीन डायॲझोनियम सॉल्ट. सॉरी. तर हा झाला बेन्झीन डायॲझोनियम सॉल्ट. या बेन्झीन डायॲझोनियम सॉल्ट मध्ये जर तुम्ही Cu2 Cl2 टाकलं, काय टाकलं? क्युप्रस क्लोराइड Cu2 Cl2 in presence of HCl. तर तुम्हाला काय मिळतं माहिती आहे का? तो जो डायझोनियम सॉल्ट आहे तो निघून जातो आणि त्याच्याऐवजी काय येतं? Cl. जर तुम्ही त्याच्यामध्ये Cu2 Br2 टाकलं इन प्रेझेन्स ऑफ HBr, तर तुम्हाला काय मिळेल? ऑब्विसली तो ग्रुप निघून जाईल आणि त्याच्याऐवजी कोण येईल? Br. आणि ह्याच N2X- म्हणजे डायझोनियम सॉल्ट मध्ये जर तुम्ही Cu2I2 टाकलं इन प्रेझेन्स ऑफ HI, और तुम्ही फक्त सिम्पली ह्याच्यामध्ये फक्त Ki जरी टाकला तरी तुम्हाला काय मिळेल? अल्किल आयोडाइड. तर जर ॲरोमॅटिक हॅलोजन म्हणजे ॲरोमॅटिक हॅलाइड्स तुम्हाला तयार करायचे असतील तर एक मेथड तर आहे इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. त्याच्यामध्ये आपण अनहायड्रस AlCl3 वापरून आणू शकतो. आणि दुसरी मेथड जी आहे ती आहे सँडमेअर रिएक्शन. सँडमेअर रिएक्शन कशापासून मिळते आपल्याला? बेन्झीन डायझोनियम सॉल्ट पासून. बेन्झीन डायझोनियम सॉल्ट मध्ये जर तुम्ही क्युप्रस क्लोराइड टाकला तर क्लोरोबेन्झीन, जर क्युप्रस ब्रोमाइड टाकला तर ब्रोमोबेन्झीन, आणि क्युप्रस आयडाइड किंवा Ki जर टाकला तर कोई शक? एनी प्रॉब्लेम? व्यवस्थित लिहा. माझ्यासारखं एकदम असं खिचडी नका करू एकाच ठिकाणी. तुम्ही तुमच्याकडे नोटबुक आहे चांगली, तर डिस्टन्स सोडून असं व्यवस्थित लिहा. 1 2 3 असं. अशी खिचडीने एका जागेवर छोटं छोटं नका काढू. मोठं रिएक्शन करा जेणेकरून व्यवस्थित आणि मोकळं दिसलं पाहिजे. झालं की मला सांगा लगेच.
सगळ्यांचं झालं व्यवस्थित? पुसू का मग मी हे? वेदांत, चला मग मला कोण सांगता आज आपण पूर्ण लेक्चर मध्ये कोणते कोणते टॉपिक घेतले? फक्त टॉपिकचे नाव सांगायचे मला पटकन. अभिषेक तू सांग चल. पहिला टॉपिक हॅलोजिनेशन रिएक्शन. हॅलोजन एक्सचेंज मध्ये नाव सांग मला त्यांचे. फिंकेलिस्टन रिएक्शन नंबर 1. अजून स्वार्ट्ज रिएक्शन. व्हेरी गुड. दुसरा टॉपिक सांग मला वैदेही. स्वार्ट्ज रिएक्शन झालं, त्याचं पुढचं सांग. एरोमॅटिक हॅलाइड तयार केले आपण. एरोमॅटिक हॅलाइड कोणत्या मेथडने तयार केले? तू सांग स्नेहा. स्नेहा, एरोमॅटिक हॅलाइड कोणत्या मेथडने तयार केले आपण? तू सांग सिद्धार्थ. सैंडमे रिएक्शन इज, ये तो एक झाली ही. सैंडमे रिएक्शन एक हुआ. दूसरी भी एक मेथड थी ना? हाँ, इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. आणि अजून काहीतरी झालं. एवढंच झालं? 4च टॉपिक झाले का आपले? अजून एक रिएक्शन सांगितली होती ना? हा, काय नाव होतं तिचं? हा, बेस्ट मेथड. कशापासून बनवलं आपण ते? सल्फोनिल क्लोराइड. विसरायचं नाही बरं का. आणि बेस्ट मेथड का बरं आहे असं तुम्हाला विचारलं, एका वाक्यात काय सांगणार? एका वाक्यात सांगायचं झालं तर असं सांगायचं, फर्दर सेपरेशन इज नॉट रिक्वायर्ड. बाय प्रॉडक्ट गॅसियस आहे, त्याच्यामुळे काय होतं, फर्दर सेपरेशनची गरज नाही पडत. एवढे सगळे आपले आजचे टॉपिक झाले होते. आजचं रिएक्शन आणि आजचे टॉपिक महत्त्वाचे असल्यामुळे तुम्ही ते व्यवस्थित लिहिले असालच अशी अपेक्षा आहे. मागच्या वीकमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं सगळे रिएक्शन जेवढे झाले आपल्या त्याच्यावर आपण एक टेस्ट घेऊ, पण ती काही घेतली नाही मी. तर या वीकमध्ये 2-3 दिवसात कधी पण घेऊ शकतो. त्याच्यामुळे तुम्ही मागच्या झालेल्या आणि आता झालेल्या 1-2 रिएक्शन या सगळ्या व्यवस्थित लक्षात ठेवून त्याच्यावर काम सुरू ठेवा. मी कोणत्याही दिवशी तुम्हाला उद्या किंवा परवा सांगू शकतो अचानक की चला तुमची आज टेस्ट आहे आणि तुम्हाला त्याचे उत्तर द्यावे लागतील. ठीक आहे, अभ्यास करत राहा त्याच्यामुळे. चलो, बाय बाय. थँक यू व्हेरी मच. हॅव अ नाईस डे. यू मे लीव नाउ.